सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांना खोचक सल्ला दिला। उद्धव ठाकरे यांनी दिल्लीच्या पुढे टाहो फोडण्यापेक्षा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करावा। ते मोठ्या मनाचे नेते असून फोन केल्यास तुमच्या मागे ठामपणे उभे राहतील। संजय राऊत यांच्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्यावर अशी वेळ आल्याचा टोलाही म्हस्के यांनी लगावला। तर समन्वयाने मार्ग निघतात आणि चर्चा केली तर फरक पडणार नाही। एकनाथ शिंदे मोठ्या मनाचे आहेत, असा सल्ला मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाकरेंना दिला। राज्यसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार फुटणार होते आणि त्याची शंका आल्यानेच त्यांनी आपला उमेदवार दिला नाही। जर ठाकरेंनी उमेदवार दिला असता तर तो निवडून आला नसता, असा दावाही म्हस्के यांनी केला। विधानसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेत थेट निवडणूक प्रक्रिया नाही। उमेदवारांच्या पसंतीक्रमानुसार मतदान होत असल्याने या निवडणुकीत मतांचे गणित जुळवणे सर्वच पक्षांसाठी आव्हानात्मक असते। समजा महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होत आहे आणि विधानसभेतील 288 आमदार मतदान करणार आहेत, तर एकूण आमदार 288 भागिले 10 अधिक 1 असे केल्यावर येणारी संख्या हा मतांचा कोटा असतो। यात येणाऱ्या उत्तराचा फक्त पूर्णांक भाग घेतला जातो, जो इथे 27 इतका आहे। विधानपरिषदेत एका मताचे मूल्य हे 100 असते। याचाच अर्थ 2700 म्हणजेच एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी किमान 27 पहिल्या पसंतीची मते आवश्यक असतात। या निवडणुकीत मतदाराला, आमदाराला केवळ एका उमेदवाराला मत द्यायचे नसते, तर पसंतीक्रम 1, 2, 3 नोंदवायचा असतो। एखाद्या उमेदवाराला कोट्यापेक्षा जास्त मते मिळाल्यास त्याची अतिरिक्त मते दुसऱ्या पसंतीच्या उमेदवाराकडे वर्ग केली जातात। जर पहिल्या फेरीत जागा भरल्या गेल्या नाहीत, तर ज्याला सर्वात कमी मते आहेत त्याला बाद केले जाते आणि त्याची मते इतरांकडे हस्तांतरित होतात।